उमेदवारी जाहीर केल्यापासून ते आतापर्यंत आपल्याशी संवाद साधला नाही, म्हणून सर्व संवाद मी एकत्र साधण्यासाठी आजची पत्रकार परिषद बोलवलेली आहे. मतदारसंघामध्ये फिरत असताना प्रचाराच्या निमित्ताने काही धक्कादायक बाबी आणि घटना समोर आल्या, ज्या गंभीर आहेत. चिंचोळी विधानसभा आणि या भागामध्ये जो झोपडपट्टीत राहणारा मतदार आहे, तो अनुसूचित जाती जमातीचा आहे, गरीब आहे, कामगार आहे, कष्टकरी आहे, मजूर आहे. एवढंच नाही तर तो स्थलांतरित आहे. काही पश्चिम महाराष्ट्रातून आलेत, काही मराठवाड्यातून आलेत, काही विदर्भातून आलेले. आणि ह्या वर्गांवरती जाणीवपूर्वक त्यांची जात, त्यांचा धर्म आणि त्यांची वर्ग बघून अत्याचार झाल्याचं आम्हाला जाणवतं. पिंपरी चिंचवड हे आशिया खंडातील श्रीमंत महानगरपालिकेतील यादीतील ही महानगरपालिका आहे. पण दुर्दैवाने या ठिकाणी दलितांना वाळीत टाकल्यासारखा त्यांच्यावरती अन्याय होतोय. अनुसूचित जाती जमातीला नाकारलं जातंय. स्मार्ट सिटीच्या नावाखाली 520 करोड रुपये या ठिकाणी खर्च केले. त्याचा घोटाळा झाला, अनेक इन्क्वायऱ्या झाल्या. या आपल्या प्रेसच्या माध्यमातून सर्व उमेदवारांना मी विचारतो, सत्ताधाऱ्यांना विचारतो, विरोधकांना विचारतो की 520 करोड रुपये हे स्मार्ट सिटीसाठी या ठिकाणी आले, त्यातला एकही रुपया चिंचवड विधानसभाच्या अंतर्गत असलेल्या झोपडपट्टीमध्ये लावण्यात आलेला नाही. साधा पद दिवा लावण्यात आलेला नाही, साधा गट्टू टाकण्यात आलेला नाही, साधा त्यांच्या घरावरती खर्च करण्यात आलेला नाही. सेंट्रलच्या प्रस्थापित भागामध्ये पत्र्याचे शेड सुद्धा उद्ध्वस्त करण्यात आले की स्मार्ट सिटीमध्ये पत्रा सुद्धा दिसू नये. परंतु याच मतदारसंघामध्ये पत्र्याचे घर आहे हे मात्र कुणाला दिसलेलं नाही. आमच्या बाबतीमध्ये या ठिकाणी जाणीवपूर्वक अन्याय झालेला आणि तो समाजामध्ये दलितांमध्ये उद्रेक आहे, मुस्लिमांमध्ये उद्रेक आहे. त्यामुळे हा उमेदवार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्याला पाठिंबा मिळतोय, प्रतिसाद मिळतो. प्रस्थापित विरुद्ध लोकशाहीतील गरीब कार्यकर्ता अशी ही आमची लढाई आहे. आमचा फक्त विधानसभा स्थापन झाल्यापासून ते आतापर्यंत वापर झालेला एकदाही बौद्ध कॅन्डिडेट देण्यात आलेला नाही. आम्हाला प्रतिनिधित्व देण्यात आलं नाही, आदिवासींना प्रतिनिधित्व देण्यात आलेलं नाही. एका जातीची एक अधिकारशाही या ठिकाणी गाजवली जाते. स्थलांतरित असलेल्या समूहाला दहशतीमध्ये जगावं लागतंय, भयभीत होऊन जगावं लागतंय. सामाजिक आणि आर्थिक शोषण त्यांचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. कंत्राटदार जे ते राज्यकर्त्याचेच हस्तक आहे आणि कंत्राटदार हे या कामगारांचा अर्धा पगार लुटून त्यांचं आर्थिक शोषण करतात. प्रत्येकाला घर देणार नावाची जी काही PM आवास योजना आहे ती कुठंच आम्हाला दिसली नाही. कारण स्थलांतरित हे भाड्याने या ठिकाणी राहतात आणि जवळपास मिनिमम मी ज्यावेळेस रेशिओ काढला तर 5,300 पासून ते 15,000 घर भाडं या ठिकाणी घेतलं जातंय. पगार त्याला 15,000 मिळतोय. त्या गरीब स्थलांतरित समूहाने जो दलित आहे, मागासवर्गीय, अनुसूचित जातीचा आहे, गरीब बहुजन आहे, त्यांनी जगायचं कसं हा सर्वात मोठा गंभीर प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. हे केंद्रातला असो की राज्यातला असो कोणतीच व्यवस्था या ठिकाणी त्यांना घर देऊ शकलेली नाही आणि भाडेकरूंचा या ठिकाणी आतोनात आर्थिक लुटमार सुद्धा होतीये. त्यांना सुद्धा घर देण्याचा कुणीही या ठिकाणी आवाज उठवला नाही. बारकाईने आम्ही बघितलं की प्राधिकरणाच्या हद्दीतील घरांना आम्ही 7 वारे देणार असे युट्यूबला अनेक भाषणं पडलेले. या आधी जे आमदार होते त्यांच्या प्रचारासाठी आलेले राष्ट्रीय नेते, राज्याच्या नेत्यांनी यावरती भाषणं केले. त्याआधी 11 वर्षे ज्यांची सत्ता होती त्यांनी सुद्धा याचे भाषणं केलेले. आता तर यांच्या ज्या काही राजकीय सभा आम्ही बघतोय त्याच्यात केवळ चिखलफेक आहे. हे असा म्हणला, तो तसा म्हणला, तो असा म्हणला. जनतेच्या विकासावरती एकही भाषण तुम्हाला दिसत नाही.
आणि प्राधिकरणाच्या हद्दीतील घरांना 7/12 देणार हा मुद्दा तर कुणीही बोलायला तयार नाही. कारण खोटं बोलायचं किती हा त्यांच्या पुढे असणारा स्वतःलाच लाज वाटणारा प्रश्न पडलेला आहे. त्याच्यामुळे ते प्राधिकरणाच्या हद्दीत असलेल्या घरांना 7/12 देण्यासंदर्भात एकही बोलायला तयार नाही. या ठिकाणी रोजगाराचा प्रश्न गंभीर आहे. देशाला हादरून टाकणाऱ्या घटना या मतदारसंघात घडली, पण ती मीडियात नाही, राज्यकर्त्यांच्या भाषणात नाही, की एवढी मोठी असणारी विकसनशील म्हणून असणारं चिंचवड सोसायटीला बॅनर लावतायत की पाणी नाही तर मत नाही, मतावरती बहिष्कार टाकलेला आहे. याच्यापेक्षा मोठी घटना असू शकत नाही. तरी सुद्धा या ठिकाणी राज्यकर्ते याच्यावरती भूमिका घेत नाहीत, विरोधक सुद्धा भूमिका घेत नाहीत. मतावरती पाण्यामुळे बहिष्कार टाकला गेलाय ही सर्वात मोठी घटना आहे. परंतु याचं कुणालाही सोयर सुतक नाही, याचं दुर्दैवही कुणाला वाटत नाही. एवढे हे असंवेदनशील राजकीय खेळाडू झालेले आहेत. सगळ्यांनी मिळून या ठिकाणी फक्त दिशाभूल करण्याचं काम केलं. पाण्याचा प्रश्न भयानक आहे, गंभीर आहे. पाणी या ठिकाणी नसल्यामुळे टँकरच्या माध्यमातून टँकर माफिया निर्माण झालेत, लुटमार निर्माण झाली. आम्हाला प्रश्न असा पडला, आता आम्ही कार्यकर्त्यांना सांगितलंय की ह्या पाण्याचा सोर्स काय. जर तुम्हाला महानगरपालिकेचं पाणी येत नाही तर टँकर पाणी कुठून आणतंय. तर यामध्ये खूप मोठा घोटाळा सुद्धा टँकरच्या माध्यमातून झालेला आम्हाला यात दिसतोय. महानगरपालिकेत सफाई कामगार हे 99% दलित आहेत, मागासवर्गीय आहेत, अनुसूचित जातीचे, बहुजन गरीब आहेत, स्थलांतरित आहेत. या 99% सफाई कामगारांनी चिंचवडमध्ये जी कोरोना काळात भूमिका घेतली ती भूमिका महत्वाची भूमिका आहे. आणि राज्यभरातल्या या सफाई कामगारांनी जर कोरोना काळात ही भूमिका घेतली नसती तर चिंचवडच नाही तर महाराष्ट्राचं अस्तित्व धोक्यात आलं असतं. परंतु आज आम्ही त्या सफाई कामगारांना भेटलो, त्यांना घरं नाही, ते आजही भाड्याने राहत आहेत, झोपडपट्टीत राहत आहेत आणि त्यांना कुणीही वॉरियर्स म्हणायला तयार नाही. आम्ही असणार जाणीवपूर्वक जातीमुळे, धर्मामुळे आणि वर्गामुळे नाकारले जातो का हा असणारा या ठिकाणी आम्हाला प्रश्न पडलेला आहे. त्यामुळे ऑल इंडिया पॅंथर सेना महागाई, बेरोजगारी, महिला सुरक्षा असतील, ITNची सुरक्षा असेल, पाण्याचा प्रश्न असेल, मूलभूत प्रश्न असतील, ट्रॅफिक मुक्तीचा प्रश्न असेल, टँकर मुक्तीचा प्रश्न असेल, या अनेक प्रश्नावरती मैदानात उतरलेली आहे. आणि सर्वात मोठा की स्मार्ट सिटी जर चिंचवड होत आहे तर एकही दिवा झोपडपट्टीमध्ये स्मार्ट सिटीचा का लागला नाही. आणि स्मार्ट सिटी म्हणताय तर झोपडपट्टीतल्या वर्गाला तुम्ही खितपत का ठेवलं हा सुद्धा या माध्यमातून आम्ही प्रश्न विचारतोय. आज आमच्याकडे राज्यभरात 2.5 वर्षात जवळपास 150 घटनांना मी स्वतः भेटी दिल्या. जातीमुळे पाणी नाकारलंय, जातीमुळे बहिष्कार टाकलाय, जातीमुळे हत्याकांड झालेत. 150 घटनांना मी भेटी देऊन आलोय. या महाराष्ट्रातला अन्याय अत्याचारांनी घातलेला थैमान हा मोठा आहे. दुर्दैव हे वाटतं की याची संसदेत बी चर्चा झाली नाही आणि विधिमंडळात सुद्धा चर्चा झाली नाही. अनेक वेळा मोर्चे घेऊन गेलो पण त्याच्यावरती भूमिका घ्यायला कोणी तयार नाही. म्हणून पॅंथर म्हणूनच आता विधान भवनात गेलं पाहिजे आणि या समूहाचा आवाज झाला पाहिजे. यासाठीही आम्ही राजकीय भूमिका घेऊन उमेदवार या ठिकाणी उभा केलाय. प्रतिसाद चांगला मिळतोय, समाजाचा प्रतिसाद आहे, निळ्या शक्तीचा प्रतिसाद आहे, बाबासाहेबांच्या शक्तीचा प्रतिसाद आहे. आणि हा प्रतिसाद जर का निवडणूक आयोगाने चोख भूमिका बजावली तर ऑल इंडिया पॅंथर सेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार किशोर आत्मा काशीकर यांचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही. पैशाच्या बातम्या सुरू झाल्यात. लोकनेते म्हणून जे काही मिरवत आहेत ते मला कोणी लोकनेते वाटत नाही तर पैसा नेते येतं. पैशाच्या पलीकडे त्यांच्याकडे काही नाहीये. त्याच्यामुळे जर पैसा जर नसता त्यांच्याकडे तर आमच्या पुढे कुणी टिकू शकला नसता हे वास्तव आहे. निवडणूक आयोगाने जर चोख भूमिका बजावली तर या ठिकाणी सर्वसामान्य आंदोलक किशोर आत्माराम काशीकर यांचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही, बॅटचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु जे काही चालू आहे ते भयानक आहे. त्याच्यामुळे निवडणूक आयोगाला सुद्धा माझं आव्हान आहे की तात्काळ याच्यावरती भूमिका घेऊन हा जो काही पैशाचा खेळ सुरू होणार आहे तो थांबवावा.
तरच लोकशाही या ठिकाणी जिवंत राहील. काही युवा नेते सुद्धा मतदारसंघात पदयात्रा काढत फिरतायत. 450 संस्था या देशाने सरकारी संस्था उद्योगपतीच्या घशात घातल्यात. त्यांचा पर्दाफाश मूक नायकच्या या शताब्दी वर्षामध्ये हिडनबर्ग रिपोर्टने उद्ध्वस्त केला. अडाणीचा चेहरा उघडा पाडला आणि त्याच अडाणीचे स्वयंघोषित मानसपुत्र काही पुणे जिल्ह्यामध्ये आहे जे युवा नेते म्हणून फिरतायत. त्यांना खरंच मला या माध्यमातून प्रश्न विचारायचा आहे की आपल्याला खरंच गरिबांच्या प्रश्नाची जाण आहे का? अडाणीचे जर प्रवक्ते मतदारसंघात फिरत असतील तर त्यांना गरिबाच्या प्रश्नाची जाण आहे की नाही हे सुद्धा मला या माध्यमातून प्रश्न पडलेला आहे. यामध्ये आम्ही जी भूमिका बजावतोय, शेतकरी आंदोलन असेल, संविधान असेल, हे सगळं वाचवण्यासाठी जर या देशात प्रामाणिकपणे कुणी लढला असेल तर तो आंबेडकरवादी आहे. म्हणून हे चारही पक्ष जे फक्त लढण्याचं भांडण करतायत, आपल्या माध्यमातून मी या सगळ्या लोकांना, प्रतिनिधींना, सत्ताधाऱ्यांना, विरोधकांना प्रश्न विचारतोय की उद्या या आमदारातून जर कुणी निवडून आला तर तो भाजपमध्ये जाणार नाही याचं काही लिहून घेतलंय का? कुणाचा मार्ग गुवाहाटीच्या दिशेने जाणार नाही याचं काही लिहून घेतलंय का? प्रश्न असा आहे की सगळे आपण चौघे भाऊ आणि मिळून मिसळून खाऊ अशी जी काही अवस्था या राज्यात सुरू आहे ती अतिशय घातक आहे. त्याच्यामुळं फक्त भाजपला हरवायचंय पण यांचीच उडी त्या ठिकाणी कधी जाती याचा सुद्धा भरोसा राहिला नाही. म्हणून आंबेडकरवादी विचार हाच या देशाला वाचू शकतो आणि खरी अराजकतेची आणि हुकुमशाहीची संविधान विरोधी व्यवस्था नष्ट करू शकतो. म्हणून या आंबेडकरवादी विचाराला घेऊन आम्ही मैदानात उतरलेलो. बेरोजगारी, महागाई अनेक प्रश्नावरती घेऊन आम्ही लढतोय. 23 फेब्रुवारीला या ठिकाणी आमची राज्यात सभा आहे. काही लोकांनी पाठिंबा लावण्यासाठी फिल्डिंग लावली. एक उमेदवार ज्याचं पहिली बॅट होती त्याने आमच्यावर आरोप केला, त्यांनी बाईट दिली की आम्हाला बॅट मिळू नये म्हणून फिल्डिंग लावली. आता फिल्डिंग लावणाऱ्यापैकी आम्ही तरी दिसतोच नाही. फिल्डिंग लावणारे पाठिंब्याची फिल्डिंग लावतात, पाठिंबा मिळावा म्हणून फिल्डिंग लावतात, पाठिंबा मिळवतात, पण त्यांना असणारा ज्यांचा पाठिंबा पाहिजे त्यांच्या पक्षाचं तिकीट घेऊ वाटत नाही, कारण ते आंबेडकरवादी असतात. त्याच्यामुळं जातीच्या चष्म्यातून या ठिकाणी बघितलं जातंय आणि जातीच्या दृष्टिकोनातून विकासात सुद्धा आम्हाला नाकारलं जातंय. विषमतेची जी उतरंड आहे त्या आलेखाप्रमाणेच आमच्यापर्यंत विकास येतोय अशी असणारी गंभीर स्थिती आहे. आणि म्हणून ज्यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा होती त्यांनी दिला नाही. त्यांनी ज्यांना पाठिंबा दिला ती मंडळी चिंचवडमधील मिनी अडाणी आहे, म्हणजेच भांडवलदार आहे, प्रस्थापित आहे. त्यांनी भांडवलदार आणि प्रस्थापितांना पाठिंबा दिला, परंतु लढणाऱ्या चळवळीतील कार्यकर्त्याला पाठिंबा दिला नाही, लढणाऱ्या समाजाच्या कार्यकर्त्याला पाठिंबा दिला नाही. हे दुर्दैव आहे. याची सुद्धा समाजामध्ये चर्चा सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात तरुणांच्या आंबेडकरी चळवळीच्या 4थ्या पर्वाच्या या उमेदवाराला पाठिंबा मिळतोय. हीच आमची भूमिका आहे. आपल्याला काय विचारायचं असेल तर विचारू शकता. मिनी अडाणी, आता मिनी अडाणी म्हणलं ओळखून घ्या, नाही तर नाव सांगितलं असेल. मिनी अडाणी हा शब्द ज्याला मला बोलायचं त्याला समजून जाईल. तुम्ही आता सांगितलं 150 आणण्याला तुम्ही भेट दिली आणण्याला, मग येत्या पुरोगामी चळवळी जे सांगतात मग त्यांनी काल परवा दिला राष्ट्रवादीला पाठिंबा दिला त्या पुरोगामी चळवळीला, तर त्याच्याबद्दल आपण काय सांगा? आपला धक्कादायक एक माहिती या माध्यमातून देतो की परवा दिवशी वाशिमच्या बारोळा गावामध्ये उपसरपंचाची हत्या झाली. गंभीर आणि राज्याला हादरून टाकणारे हत्याकांड आहे. तो 1 वर्षापूर्वी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. तत्कालीन गृहमंत्री R.R. पाटील यांनी एक फॅड आणलं की जर अॅट्रॉसिटी दाखल होत असेल तर दरोडा दाखल करा. 1 वर्षापूर्वी अॅट्रॉसिटी झाली आणि तात्काळ त्याच्यावरतीच दरोडा टाकला, आरोपींना पाठीशी घातलं. परवा दिवशी त्या सगळ्या आरोपींनी उपसरपंच झालेल्या बौद्ध समाजाच्या विश्वास कांबळेला दिवसा ढवळ्या त्याला अपहरण केलं, गाडीत टाकलं आणि काही तासात मारून पुन्हा फेकून दिलं.
ही राज्याची आजची स्थिती आहे. 150 हत्याकांडांना मी भेटी दिल्या, कुणीही बोलायला तयार नाही. निळा जनउठाव 25,000 कार्यकर्त्यांचा औरंगाबादला मोर्चा काढला. मीडियामध्ये बातमी सुद्धा माझी लावली जात नाही, एवढी शेटिंग बिल्डिंग लावली जाते. विधान मंडळावर विधिमंडळावर नागपूरला मी धडकलो, मुंबईच्या विधिमंडळावरती अचानक धडकलो. या दरम्यान 25 गुन्हे माझ्यावरती दाखल केले, 2 वर्ष मला तडीपार केलं, अनेक वेळा मला जेलमध्ये टाकलं. पण यावरती तुम्ही जे काही पुरोगामी म्हणून मानताय यांनी कुणीही भूमिका घेतलेली नाही. मला जे आज मैदानात उतरावं लागलंय, ह्या सगळ्या निराशातून मैदानात उतरावं लागलंय की आम्हाला असणारा आमचा वाली कुणी नाही, आमची भूमिका मांडणारं कुणी नाही, ती आपल्यालाच भूमिका मांडावं लागेल. म्हणून यामध्ये उतरलोय. पुरोगामी, अमुक धमुक हे शब्द झाले, शब्दाच्या पलीकडं भूमिका मात्र वेगळी आणि त्याचा आम्ही निषेध करतो. तुमच्या महिला शहराध्यक्ष दिसत नाही, महिलांचा पाठिंबा नाही का तुमच्या उमेदवार? या महिला शहराध्यक्ष फॉर्म भरताना होत्या, त्यांचा फोटो मी तुम्हाला व्हॉट्सअप करतो. 2 दिवसापूर्वी त्या ऍडमिट होत्या, त्या मेडिकलचं सुद्धा कागद तुम्हाला पाठवतो. महिलांचा पाठिंबा आहे आणि राज्यातील महिलांचा सुद्धा पाठिंबा आहे. 23 तारखेला जी सभा होणार आहे ती भूतो न भविष्यती असेल.